नमस्कार मित्रांनो. आजच्या सत्य क्राईम स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची घटना आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात येथील मजूर ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात किंवा परराज्यात स्थलांतर करतात. अनेक महिने घरापासून दूर राहून ते साखर कारखान्यांवर कष्टाची कामं करतात. या सगळ्या प्रक्रियेत मुकादम ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुकादम कारखान्याकडून उचल रक्कम आणतात, ती ऊसतोड कामगारांना देतात आणि संपूर्ण हंगामभर त्यांच्याकडून काम करून घेतात. अशाच प्रकारे अमोल शिंगारे नावाचा एक मुकादम माजलगाव तालुक्यातील दिनरोड परिसरात राहत होता. गेली अनेक वर्ष तो मुकादम म्हणून काम करत होता. अमोल शिंगारे याच्याकडे स्वतःचा एक ट्रॅक्टर होता आणि तो ट्रॅक्टर त्याने साखर कारखान्यात कामासाठी लावलेला होता. दरवर्षी तो नवीन जोडपी शोधून त्यांना ट्रॅक्टरसह उचल रक्कम देत असे आणि ऊसतोडणीच्या हंगामासाठी त्यांना घेऊन जात असे. मुकादम असल्यामुळे अमोलचा जिल्ह्यातील अनेक ऊसतोड कामगारांशी जवळचा संपर्क होता. त्यामुळे प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला तो नवीन जोडप्यांचा शोध घेत असे. अशाच एका वेळी माणिक आणि त्याची पत्नी छाया हे जोडपे अमोल शिंगारे यांना भेटले. त्यांनी अमोलकडे जाऊन कारखान्यावर काम मिळेल का अशी विचारणा केली. अमोललाही नवीन जोडपे हवेच होते, त्यामुळे त्याने त्यांना होकार दिला. माणिक आणि छाया यांनी ऊस तोडणीला जाण्याची तयारी सुरू केली. त्यांनी अमोल शिंगारे याचा ट्रॅक्टर घेतला आणि ऊस तोडणीचे काम सुरू केले. पहिल्या वर्षी त्यांना उचल म्हणून एक ठराविक रक्कम देण्यात आली होती, मात्र त्या हंगामात अपेक्षेइतके काम झाले नाही. परिणामी दिलेल्या उचल रक्कमेपैकी काही रक्कम माणिककडे बाकी राहिली. माणिकने अमोलला सांगितले, काही दिवसात मी ही उरलेली रक्कम परत देतो. पण अमोलने त्यावेळी शांतपणे सांगितले, काही हरकत नाही, पुढच्या वर्षीच्या रकमेतील आपण ही बाकी समायोजित करू. त्यामुळे त्यावेळी प्रकरण मिटले आणि सर्व काही सुरळीत झाल्यासारखे वाटले. दुसऱ्या वर्षी पुन्हा माणिक आणि छाया अमोल शिंगारेचा ट्रॅक्टर घेऊन ऊस तोडणीला गेले. पण त्या हंगामातही फारसे समाधानकारक काम झाले नाही. साखर कारखाना बंद झाल्यानंतर हिशेब मांडला गेला, तेव्हा पुन्हा एकदा माणिककडे काही रक्कम बाकी राहिल्याचे स्पष्ट झाले. यावेळी मात्र अमोलचा सूर बदलला. तो माणिकला म्हणू लागला, गेल्या वर्षीचे हे बाकी आहे आणि या वर्षीही मोठ्या प्रमाणात रक्कम शिल्लक आहे. तुम्ही काम करताना कंटाळा करता, अशा प्रकारे चालणार नाही. आता त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की जितकी बाकी आहे ती पूर्ण रक्कम तुम्ही मला परत द्यायची आहे. हे ऐकताच माणिकच्या पायाखालची जमीन सरकली. कारण माणिक आणि छाया यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. हातावर पोट असलेले हे जोडपे, घरात साठवणूक नाही, स्थिर उत्पन्न नाही, रोज कमावून रोज खाणारी त्यांची परिस्थिती. उचल रक्कम हीच त्यांच्यासाठी जगण्याची आशा होती आणि आता तीच त्यांच्या डोक्यावर कर्जाच्या ओझ्यासारखी बसली होती. जेवढी कमाई माणिक आणि छाया करत होते ती सर्व रक्कम त्यांच्या संसारासाठीच खर्च होत होती. घर खर्च, मुलांची जबाबदारी, रोजचे जगणे यातून काहीही बचत होत नव्हती. तरी देखील माणिकने अमोलला काही दिवसात उरलेली रक्कम परत देतो असे आश्वासन दिले. अमोलने काही दिवस संयमाने वाट पाहिली, पण माणिककडून पैशांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि इथूनच या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. माणिक पैसे देऊ शकणार नाही, तो आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत आहे हे अमोलला समजले. त्यानंतर त्याने आपली नजर माणिकची पत्नी छाया हिच्याकडे वळवायला सुरुवात केली. असेही बऱ्याच दिवसापासून तो तिला घेण्यासाठी आसुसलेलाच होता. पैशांसाठी हतबल झालेला माणिक काहीच बोलणार नाही असा अमोलचा अंदाज होता. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अमोलने छायाकडे अनैतिक संबंधांची मागणी केली. छायाने सुरुवातीला ठाम नकार दिला. विशेष म्हणजे अमोल अशा प्रकारची मागणी तिच्या नवऱ्यासमोरच करत होता. पण माणिक आर्थिक दबावाखाली इतका गप्प झाला होता की तो काहीही विरोध करू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर सगळं घडत होतं, पण तो हतबलपणे फक्त पाहत राहिला. 2 दिवसांचा कालावधी गेला.
एके दिवशी माणिक काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यावेळी अमोल थेट माणिकच्या घरी पोहोचला. घरात छाया एकटीच होती. अमोलने पुन्हा तिच्यावर दबाव टाकत संबंधांची मागणी केली. यावेळी छायाने कठोर वास्तव स्वीकारत होकार दिला. मात्र तिने एक अट ठेवली. आम्हाला कामावरून काढू नका. आमच्याकडे हेच एकमेव उत्पन्न आहे. अमोलने तिची अट मान्य केल्याचे सांगितले आणि पुढे जे काही घडले ते त्यांच्या परस्पर संमतीने झाले. त्याने त्याच दिवशी 2 तास तिचा घाम काढला. मात्र अमोलने सावधगिरीच्या नावाखाली त्या प्रसंगाचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवले. त्याच्या मनात एक भीती होती. भविष्यात छायाने पोलिसात तक्रार केली तर? म्हणून त्याने हे सगळे पुरावे म्हणून जतन करून ठेवले. दरम्यान पुन्हा एकदा ऊस तोडणीचा हंगाम जवळ आला. अमोलने माणिकला बोलावून सांगितले, पैशाचा हिशोब पुढे पाहू. तू सध्या माझा ट्रॅक्टर घेऊन काम सुरू कर. हे ऐकताच माणिकच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसू लागलं. त्याला वाटलं की अमोल त्याला संधी देत आहे. घरी परतल्यावर माणिकने छायाला ही बातमी सांगितली. अमोल आपली मदत करायला तयार आहे. त्यावर छायाने जे काही अमोलसोबत घडले होते ते नवऱ्याला सांगितले. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली होती की दोघांनीही गप्प राहण्याचा निर्णय घेतला. जे चालू आहे ते तसंच चालू राहू दे, असे छायाने नवऱ्याला सांगितले. यानंतर अमोल आणि छाया यांच्यातील संबंध पैशांच्या बदल्यात सुरूच राहिले. माणिकलाही या सगळ्याची पूर्ण कल्पना होती. पण आर्थिक विवंचनेमुळे तो यात अडथळा आणत नव्हता. हळूहळू 1 वर्ष, मग 1.5 वर्ष असा काळ निघून गेला. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असले तरी आतून हे नातं धोकादायक वळण घेत होतं. या सगळ्यांचा गुंता वाढत चालला होता. आणि याच गुंत्यातून पुढे एक असा स्फोट होणार होता ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. मुकादम अमोल हा आता जेव्हा त्याला वाटेल तेव्हा छायाकडे जाऊ लागला होता. सुरुवातीला परिस्थितीपायी गप्प राहिलेली छाया आता मात्र मनोमन तुटत चालली होती. हे किती दिवस सहन करायचं? हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता. जेवढी बाकी रक्कम होती त्या पैशांच्या मोबदल्यात तब्बल 2 वर्ष तिने अमोलसोबत संबंध ठेवले होते. पण आता अमोल काहीही करून मागे हटायला तयार नव्हता. उलट दिवसेंदिवस त्याचा स्वभाव अधिक विचित्र आणि आक्रमक होत चालला होता. शेवटी छायाने विरोध करण्यास सुरुवात केली. ती स्पष्टपणे "आता बस" असं म्हणू लागली. त्यावर अमोल संतापला. त्याने छायाबरोबर वाद घातला आणि माणिकला उद्देशून म्हणू लागला, "तुम्हाला माझे पैसे द्यायचेच नाहीत असा विचार आहे का?" तेव्हा छाया ठामपणे म्हणाली, "आतापर्यंत जे संबंध ठेवले त्याचे पैसे कोण देणार?" हे ऐकताच अमोलचा संताप अनावर झाला. कारण आतापर्यंत छाया कधीही अशा शब्दात बोलली नव्हती. पण आता तिचा सूर बदलला होता. तिच्या डोळ्यात भीती नव्हती तर विरोध होता. आणि हाच विरोध अमोलला असह्य झाला. त्याच्या मनात विचार येऊ लागला, आता हिचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल. 2 वर्षांपूर्वी छायासोबत असताना त्याने काढलेले फोटो आणि व्हिडिओ त्याच्याकडे होतेच. त्या आधारे त्याने छायाला धमक्या द्यायला सुरुवात केली. हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल करीन. पण यावेळी छाया घाबरली नाही. तिने स्पष्ट शब्दात सांगितले, "तुला जे करायचं असेल ते कर." आणि अमोलला दारातून हाकलून दिलं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमोलने संतापाच्या भरात गावातील सोशल मीडियाच्या ग्रुपवर ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. काही मिनिटातच संपूर्ण गावात खळबळ उडाली. मोबाईलवरून मोबाईलवर ते व्हिडिओ फिरू लागले. लोकांच्या चर्चेला उधाण आले. अफवांचा भडका उडाला. ही बातमी जेव्हा छायापर्यंत पोहोचली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. समाजात तिची झालेली बदनामी हे सगळं तिच्यासाठी असह्य ठरलं. अपमानाच्या ज्वालेत होरपळून तिने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. अमोलने 2 वर्ष तिचा गैरफायदा घेतला. पण तरीही त्याचे मन भरले नव्हते. मात्र छायाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच अमोल घाबरला आणि फरार झाला. या संपूर्ण प्रकरणाला
अमोल कारणीभूत असल्याने त्याच्याविरुद्ध दिंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण गंभीर स्वरूपाचं असल्याने याची चर्चा जिल्हा पातळीवर सुरू झाली. विधान परिषदेच्या सभापतींनीही या प्रकरणाची दखल घेत तपास जलदगतीने करण्याचे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच जर अमोलने सावकारी पद्धतीने छायावर आर्थिक दबाव टाकून वसुली केली असेल तर त्याच्यावर सावकारी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले. सध्या आरोपी अमोल शिंगारे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असला तरी तो फरार आहे. पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे की त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून लवकरच त्याला अटक केली जाईल. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: आर्थिक अडचण, भीती आणि समाजाची भीती यामुळे घेतलेले चुकीचे निर्णय पुढे किती भयंकर परिणाम घडवू शकतात. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.